नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्ही जी व्हिडिओमध्ये बघत आहात तीच आज आपण पूर्ण थाळी बनवणार आहोत। तर ही पुरणपोळी स्पेशल थाळी आहे। चला तर मग आज बनवायची आहे ही पुरणपोळी स्पेशल थाळी आणि या थाळीमध्ये जे जे पदार्थ आहेत ते आपण पूर्ण बनवायचे आहेत। फक्त आपल्याला कुरड्या न बनवता हे सर्व पदार्थ बनवून घ्यायचे। चला सुरू करूया रेसिपीला। तर ही जी मस्त अशी फुगलेली पोळी दिसते तर हीच फुगलेली पोळी आपण आज बनवायची आहे। तर त्यासाठी कणिक व्यवस्थित मळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर कणिक पहिल्यांदा आपण आधीच मळून ठेवायची, थोडीशी अशी घट्टसर मळून ठेवायची, जेणेकरून ज्या वेळेला आपण पोळी बनवू त्यावेळी ते एकदम सैलसर होऊन जाईल। आपण मळून मळून सुद्धा ती थोडीशी सैलसर करायची आहे, पाण्याचा जास्त वापर न करता। त्यानंतर मी इतर डाळ शिजवायला घातलेली आहे। तर मी 2 वाटे डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। तर हरभरा डाळ घेतलेली आहे। तर डाळ 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर परत मी त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे। तर डाळ तुम्ही कुकरला जरी शिजवून घेतली तरी सुद्धा चालेल। कुकरला जर डाळ शिजवत असाल तर 7 ते 8 शिट्ट्या करायच्या आणि जर पातेल्यात असेल तर तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील डाळ शिजण्यासाठी। त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मी याच्यात अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, जेणेकरून डाळ एकदम व्यवस्थित शिजली जाईल। तर डाळ छान शिजल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ती डाळ काढून घेतलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय। तर डाळ बघू शकताय मस्त शिजलेली आहे। साधारण 15 मिनिटं लागलेली आहेत आपल्याला डाळ शिजण्यासाठी। तर डाळ तर छान शिजलेली आहे। तर ती आता आपण काढून घेऊया। तर डाळ एका चाळणीत मी अशी पद्धतीने काढलेली आहे। तर तुम्ही डाळीला सुद्धा किती छान कलर आलाय बघू शकताय। तर हे झालेलं आहे। त्यानंतर मी गार पाणी याच्यावरती थोडंसं ओतून घेत आहे, जेणेकरून आपली जी आमटी तयार होईल ती खाली असलेल्या पाण्यासोबतच आमटी तयार होईल। चला तर मग आता हे तर तयार झालेलं आहे। त्यानंतर मी फ्रूट सॅलड बनवत आहे, सॉरी फ्रूट खंड आपल्याला बनवायचा आहे। तर त्यासाठी मी पेरू घेतलेला आहे। तर तुम्हाला फळांची क्वांटिटी किती पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून आहे। तर मी पेरू हा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागेल सफरचंद, तर तुमच्याकडे जी जी फळं अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता आणि किती प्रमाणात यूज करायचं हे सुद्धा तुमच्यावर आहे। तर इथं तुम्ही स्ट्रॉबेरी, द्राक्ष तर आपण वापरलेलेच आहेत। तर याच्यामध्ये आपण फक्त ड्रायफ्रुट्सचा वापर करणार नाहीये। तर फक्त आपण ही फळं घेतलेली आहेत जी फ्रेश फ्रेश आत्ता बाजारामध्ये अवेलेबल आहेत, ती फळं आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहेत। तर इथं मी द्राक्षे वापरलेली आहेत। तुम्ही याच्यामध्ये काळी द्राक्ष जी असतात ती सुद्धा वापरू शकता। तर द्राक्षे मी एका द्राक्षेमध्ये 2 भाग करत आहे। तर तुम्ही बघू शकता, थोडंसं मोठं असलं की त्याच्यामध्ये 3 भाग करायचे। तर या पद्धतीने आता द्राक्षे सुद्धा घेतलेली आहेत। त्यानंतर बाजारामध्ये जी चेरी मिळते ती सुद्धा मी वापरलेली आहे याच्यामध्ये। तर तुम्हाला ते मी पुढे दाखवेनच। तर आता द्राक्षे सुद्धा मस्त कटिंग करून झाले आहेत। तर द्राक्षे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर ही चेरी आहे। तर ही सुद्धा बाजारात एकदम इझिली अवेलेबल होते, ती चेरी मी याच्यामध्ये वापरलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण जी फळं कट करून घेतलेली आहेत ते याच्यामध्ये टाकून देऊया। तर बघू शकता द्राक्षे आहेत, त्यानंतर पेरू आहे, ॲपल, त्यानंतर ही चेरी आपण जी घेतलेली आहे ती याच्यामध्ये, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये डाळिंब सुद्धा टाकणार आहोत। तर मी डाळिंब कसा कट करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा जाऊन नक्की बघा, एकदम इझी वेमध्ये। तर त्यानंतर आपण याच्यामध्ये श्रीखंड टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी श्रीखंड याच्यामध्ये वापरलेलं आहे। हे जर खूप तुम्हाला असं घट्टसर वाटत असेल तर याच्यामध्ये आपण थोडंसं दूध वापरायचं आहे। तुम्ही अंदाजानुसार दुधाचा वापर याच्यामध्ये करायचा आहे। तर या पद्धतीने आपलं मस्त असं फ्रूटखंड तयार झालेलं आहे। ते आता आपण ठेवून देऊया फ्रीजमध्ये। त्यानंतर आता आपल्याला डाळ तर शिजलेली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून मस्त असं पुरण बनवून घ्यायचं आहे। तर 2 वाटी डाळ आहे, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी गूळ याच्यामध्ये वापरलेला आहे।
तर गूळ वापरताना अजिबात खूप जास्त कमी घेऊ नका. पोळी जर गोड असेल तरच ती छान लागते, जर गोडच नाही तर ती पोळी कसली. तर पुरणपोळी ही मस्त गोड असायला पाहिजे. तर हा गूळ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला मस्त असं बारीक गॅसवरती पुरण हे छान तयार करून घ्यायचं आहे. तर यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे. जायफळची सुद्धा टेस्ट मस्त लागते कोणत्याही गोड पदार्थ जर असेल तर त्याच्यासाठी. तर मला वेलची पावडरपेक्षा जायफळ जास्त आवडते. चला तर जायफळ मस्त किसून घेतलेलं आहे आणि आता आपण पुरण बनवायला ठेवून देऊया. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कणिक छान मळून झालेली आहे. तर कणिक आधीच मळून ठेवलेली आहे, थोडीशी दाटसर मळून ठेवायची आणि त्यानंतर करायच्या वेळेला आपण ती व्यवस्थित मळून एकदम सैलसर असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त अशी आपली ही कणिक मळून तयार झालेली आहे. तर पाण्याचा वापर न करता आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे, जेणेकरून पोळ्या आपल्या मस्त अशा हलक्या आणि एकदम मऊ लुसलुशीत होतील. चला तर ह्यात तर गोळा आता मळून व्यवस्थित तयार झालेला आहे. गोळा छान मळून झालेला आहे. इकडं आपल्याला पुरण सुद्धा मस्त झालेलं आहे तयार. तर जितका आपण हा कणकेचा गोळा घेणार आहोत तितकाच आपल्याला पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा आहे. मग तो छोटा जर कणकेचा गोळा घेतला तर पुरणाचा गोळा सुद्धा छोटाच लागेल आणि जर मोठा कणकेचा गोळा घेतला तर त्याच्यामध्ये पुरणाचा सुद्धा मोठाच गोळा लागणार आहे. त्यासाठी हे सेम प्रमाण ठेवा, तुमची पोळी एकदम व्यवस्थित होऊन जाईल, पुरण पूर्ण पोळीमध्ये पसरून जाईल व्यवस्थित. तर त्यासाठी जेवढा कणकेचा गोळा असेल तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा. मस्त असं कणकेमध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं. तर याची छानशी अशी पारी बनवायची, मध्ये थोडीशी जाड असली पाहिजे आणि साईडनं पातळ, जेणेकरून आपण पुरण त्याच्यामध्ये भरलं तर ते व्यवस्थित असं भरलं जाईल. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आता आपण गोळे बनवून घ्यायचे. गोळे आधी बनवून घेतले तरी चालतील किंवा आपण जसं लागेल तसं गोळे बनवायचे. तर जितका आपला कणकेचा गोळा असेल तितकाच आपल्याला पुरणाचा सुद्धा गोळा लागेल. चला तर गोळे आपण 1-2 बनवून घेऊया आणि त्यानंतर आता आपण ही पोळी लाटायला सुरू करूया. तर पोळी तुम्ही तेलाची किंवा पिठाची लाटू शकता. तेलाची पोळी म्हणजे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे. पूर्ण लाटताना पोळी. आणि पिठाचं म्हटलं तुम्ही रेग्युलर आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी हलक्या हाताने लाटू शकता. तर मी 1-2 ते 3 गोळे बनवून घेतले. तर गोळे आपण इकडे बनवूपर्यंत आपल्याला गॅसवरती तवा सुद्धा ठेवायचा आहे. तवा छान गरम झाला की पोळ्या आपल्या मस्त अशा भाजल्या जातील. त्यानंतर मी आता इथं पोळी लाटायला घेणार आहे. तर मी पोळपाटाला थोडंसं आधी तेल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं. तर पोळी लाटताना एकदम हलक्या हातानं लाटायची, जेणेकरून ती खूप दाबली जाणार नाही. तर इथं मी तुम्हाला एक तेलाची पोळी सुद्धा लाटून दाखवलेली आहे आणि एक आपण पिठाची सुद्धा पोळी इथं लाटून बघणार आहोत. तर पोळी छान लाटून झाली की मस्त असे तव्यावरती आपल्याला छानशी अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडनी. तर इथं तुम्ही पोळी भाजण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आता आपण ही पोळी भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता पोळी कसली छान अशी मस्त फुगलेली सुद्धा आहे. चला तर अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व पोळ्या करून घ्यायचे. त्यानंतर आता आपण आपल्या पुढच्या आयटमकडे जाऊया. त्यानंतर आता आपण आमटी बनवून घेऊया. कटाची आमटी किंवा तुम्ही त्याला येळवणीची आमटी सुद्धा म्हणू शकता.
तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा मसाला तयार करून घ्यावा लागेल. तर याच्यामध्ये मी जिरं तीळ एक चमचा घेतलेला आहे, थोडंसं परतून घेतलेलं आहे पॅनमध्ये. आणि त्यानंतर कोथिंबीर थोडीशी, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये सुकं खोबरं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे ते वापरलेलं आहे. त्याचे मी थोडेसे तुकडे करून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि ते हे मिक्सरला छान आता आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर इकडं मी आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेले आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तेलात चांगली तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे, थोडीशी धने पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा मसाला व्यवस्थित असा आता आपण तेलात छानसा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता आपण याच्यामध्ये वापरायचा आहे. आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. तर हे छान आता मिक्स झालेलं आहे. तर हा मसाला छान शिजू द्यायचा, जेणेकरून आपली आमटी जी आहे ती एकदम छान चविष्ट होऊन जाईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर याच्यामध्ये मी 4 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जशी तुम्हाला आमटी लागते मस्त अशी कटाची, तर झणझणीतच झाली पाहिजे. तर चटणी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. तर मस्त हे मिक्स करून घ्यायचं आणि हा मसालासुद्धा आता छान आपण शिजू द्यायचा. मसाला छान शिजला की त्याचीच टेस्ट आपल्या मस्त अशा आमटीला येणार आहे. तर या पद्धतीनं मसाला हा एक 2 ते 3 मिनटं छानसा शिजू द्यायचा. आणि त्यानंतर आपण जी डाळीचं पाणी किंवा येळवणी जी काढून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायचं. तर या पद्धतीनं मस्त असं ॲड केलेलं आहे आणि आत्ताच बघू शकताय तुम्ही आमटी किती छान दिसत आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला आणखीन आमटी वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. गार पाण्याचा वापर करू नका, आमटीची टेस्ट जाऊ शकते. तर त्यासाठी थोडंसं साईडला गरम पाणी करायचं आणि ते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं. तर या पद्धतीनं सर्व मिक्स करून झालं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला एक छानशी उकळी काढायची. बारीक गॅसवरती एक छानशी उकळी काढायची आणि त्यानंतर आपली मस्त अशी ही आमटी आता तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आमटीला मस्त असं छान कटसुद्धा आलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि मस्त असं गॅस बंद करून आता ही आमटी साईडला ठेवून देऊया. आमटी आपली तयार झालेली आहे. तर इकडे पोळी झालेली आहे, आमटी झालेली आहे. तर इकडे मी बटाट्याची भाजी याला फोडणी टाकलेली आहे. तर याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, आलं लसूण मिरची यांची मिक्सरला पेस्ट केलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. तर याच्यामध्ये उकडलेला बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा, कढईत व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तर बटाट्याच्या भाजीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत, तर त्यासाठी मी ही डिटेलमध्ये दाखवलेली नाही आहे. तर हे छान मिक्स करून झालं. याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि 1-2 मिनिटाकरता आपल्याला गॅसवरही ठेवायचे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करायचं. आणि हे छान आता मिक्स झालेलं आहे. तर याच्यावरती सुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली मस्त अशी ही बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आपले सर्व मेनू तयार झालेले आहेत. मी कुरड्या सुद्धा तळून घेणार आहे. त्यानंतर कुकरला मी पांढरा भात सुद्धा लावलेला आहे. तर येळवणीची आमटी आहे, म्हणजेच कटाची आमटी आहे. तर त्यासाठी मसाले भात न करता मी प्लेन राईस म्हणजे साधा पांढरा भात बनवलेला आहे. चला तर एक ताट घेतले आहे, त्या ताटात आपण तयार केलेले सर्व मेनू आता ठेवूया. तर इथं आहे बटाट्याची भाजी, त्यानंतर फ्रूटखंड बनवलेला आहे आपण. त्यानंतर मी दूध घेतलेलं आहे. तर पोळी असेल तर तिथं दूध हे पाहिजे. तर हा पांढरा राईस आपण बनवलेला आहे तो घेतलेला आहे. काही जण असतात त्यांना पोळीसोबत फक्त दूधच आवडतं, पोळीसोबत ते आमटीसोबत पोळी किंवा भाजी खात नाहीत. तर त्यासाठी दूध
त्यानंतर आपण पोळी याच्यामध्ये ठेवूया. भातावरती मस्त तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपली मस्त अशी ही कटाची आमटी आहे. आणि त्यानंतर आता आपण तळलेलं सांडगं जे आहे तर याच्यामध्ये मी फक्त एक कुरडी ठेवत आहे. आणि आपली मस्त अशी ही साग्र संगीत एकदम छान अशी पुरणपोळीची थाळी तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी ही थाळी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर मी दुधात थोडीशी एक गुलाबाची पाकळी टाकत आहे. ओके, तर मस्त अशी आपली ही पुरणपोळीची साग्र संगीत थाळी तयार झालेली आहे खाण्यासाठी. मी थोडंसं याला फुलांना डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्हाला माझी ही थाळी कशी वाटली नक्की सांगा. यातली प्रत्येक रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की सांगा.